बेसन लाडू करताना किती भाजायचं, तूप किती घालायचं आणि लाडू मऊसूत कसे बनवायचे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. न रेलता न टाळूला चिकटता अगदी मार्केटसारखे बेसन लाडू कसे बनवायचे मी ते दाखवलेलं आहे. पहिल्यांदाही बनवत असाल तरीही अगदी परफेक्ट होतील. चला मग लगेच रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे. गॅस ऑन करून आपल्याला कढई ठेवायची. कढईमध्ये मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अगदी पाववाटीपेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे. पाणी फक्त आपल्याला साखर बुडेल एवढंच घ्यायचे, जास्त पाण्याचा जराही वापर करायचा नाही. आपण बेसन लाडू दाणेदार होण्यासाठी तर साखरचा अजिबात वापर न करता आपण बुराचा वापर करणार आहोत. म्हणून बुरा कसा बनवायचा मी सुरुवातीला ते दाखवते. आपल्याला छान पद्धतीने मिक्स करत साखर पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची. अगदी साखर छान वितळली की आपल्याला याच्यामध्ये हलके बुडबुडे यायला लागले की याच्यात 1 चमचा तुपाचा वापर करायचा आहे. बघू शकता त्याचं टेक्स्चर आता हलकं थिक व्हायला लागलेलं आहे. या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तुपाचा वापर करायचा आहे. याच्याने आपला बुरा खूप सॉफ्ट होणार आणि अगदी कडक वगैरे होत नाही. त्यासाठी 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि परत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघू शकता त्या पद्धतीने मिक्स करून आपल्याला गॅसची फ्लेम आता बंद करून द्यायची आहे. सर्व मिश्रण गरम आहे, कढई पण गरम आहे. त्यासाठी सतत मिक्स करत आपल्याला अगदी 2 मिनिटं त्याच्यातून बुरा होईल. त्यासाठी अगदी खास काळजीपूर्वक मिक्स करत राहायचे. जसं बुरा बनवायला सुरुवात होते की जे टेक्स्चर आहे, मिश्रण आहे ते कडक होतं आणि मिक्स करायला थोडं हार्ड जायला लागतं. म्हणजे समजून जायचं की ते आपलं बुरा बनायची तयारी झालेली आहे. इथं छान पद्धतीने आपल्याला बुरा बनवून घ्यायचा आहे. जसं कढईला लागतं तसं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. बघू शकता तिथं आपला बुरा पूर्णपणे बनून तयार झालेला आहे. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून जे मोठे खडे वगैरे आहेत ते आपल्याला लगेच मोडून घ्यायचे. गरम असताना लगेच मोडतं, कडक झाल्यावर थोडं मिक्सरला फिरवावं लागेल. अगदी आपल्याला एका चाळणीने आता चाळून घ्यायचे. म्हणजे जो आपला बुरा आहे अगदी तो मार्केटसारखा होतो आणि एकसारखं टेक्स्चर येतं. बघू शकतात आपण एका गाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे चाळण्यासाठी आणि आपण तुपाचा वापर केला होता म्हणून जराही कढईला चिपकलेलं वगैरे नाही आहे. एकसारखं आता आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि याच्यात जराही मोठे खडे वगैरे राहिलेले नाही आहेत. मी गरम असतानाच हाताने मिक्स करून घेतलेलं होतं म्हणून ते मोठे खडे होते ते पण मुळले होते आणि जे तुमचे राहिलेले असणार तर मोठे खडे ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी अर्धा मिनिट मिक्सरला फिरून देखील घेऊ शकतात. इथं मला जराही मिक्सरला फिरवायची गरज वगैरे लागलेली नाही आहे आणि हा बुरा जर तुम्हाला बनवायचा नसेल तर अगदी किराणा स्टोअरमध्ये इझी भेटतो. पण या पद्धतीने बनवला तर अगदी 5 ते 6 मिनिटात बनतो. बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. बघू शकता तिथं आपला अगदी बुरा बनून तयार झालेला आहे. अगदी मार्केटसारखे बेसन लाडू बनवायचे असतील तर आवर्जून बुऱ्याचा वापर करा. इथं बुरा बनून झालेला आहे. आता आपण साईडला ठेवून देऊया. गॅस ऑन करून कढई ठेवायची आहे. कढईमध्ये मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी तुपाच्यामधून थोडं तूप साईडला काढून ठेवलेलं आहे. इथं आपण टोटल मी 250 ग्रॅम बेसन पीठ वापरणार आहे. त्यासाठी 125 ग्रॅम तुपाचा वापर सुरुवातीपासनं शेवटपर्यंत 2 बॅचमध्ये आपण तुपाचा वापर करणार आहोत. अगदी 25 ते 30 ग्रॅम इथे मी रवा घेतलेला आहे. अगदी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 50 ग्रॅम देखील रवाचा वापर करू शकता, पण मी कमी रवा वापरलेला आहे. अगदी दाणेदार लाडू होतात आणि जर तुम्हाला स्किप करायचं आहे तर तुम्ही स्किप देखील करू शकता. मी जवळपास 30 ग्रॅम इथं रवा घेतलेला आहे. रव्याला छान पद्धतीने तुपामध्ये अगदी फुलतो तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मग नंतर आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे. नंतर बेसन पीठ टाकून आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तूप मला कमी वाटतं आहे पण मी तसंच मिक्स करते. व्यवस्थित मिक्स झालं की आपण राहिलेलं तूप पण इथं ॲड करणार आहोत आणि हे भाजताना खास काळजीपूर्वक आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची. सुरुवातीला तरी व्यवस्थित मिक्स होतं तोपर्यंत गॅसची फ्लेम मंद ठेवायची. नंतर मग अगदी लो टू मिडियमच्या मध्ये आपल्याला पूर्ण बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि आता राहिलेलं तूप पण याच्यात ॲड करते.
राहिलेलं तूप पण याच्यात ॲड करून आता परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात तूप जसं जसं बेसन पीठमध्ये मिक्स होणार तसं तसं बेसन पीठचा कलरही चेंज होणार आणि बेसन पीठ छान भाजलं गेलं की तूप अगदी रिलीज करतं आणि याचं बेसन पीठाचं टेक्स्चर पण खूप हलकं होतं आणि सैल होतं. ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे आणि बेसन पीठ कसं भाजून झाल्यावर ओळखायचं तेही दाखवणार आहे. आता सतत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 6 ते 7 मिनटं अगदी लो टू मिडियम फ्लेमला छान भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ छान भाजलं की लाडू अगदी टाळूला चिपकत नाही, खाताना कच्चा लागत नाही आणि खूप छान दाणेदार होतो, अगदी मार्केटसारखा होतो. मार्केटपेक्षा छान म्हटलं तरी चालेल. आता आपल्याला मी वाटीमध्ये थोडं लागलेलं तूप होतं तेही काढून घेतलेलं आहे. परत आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघू शकतात सुरुवातीपेक्षा आता बेसन पिठाचं थोडं थिकनेस सैल व्हायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं बेसन पीठ भाजायला सुरुवात झालेली आहे. परत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करत अगदी 4 ते 4.5 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने बेसन पीठ भाजताना खूप काळजीपूर्वक भाजायचं आहे. गॅसची फ्लेम जराही हाय ठेवायची नाही, अगदी लो टू मिडियमवरच भाजायचं आहे. बघू शकतात बेसन पिठाचं टेक्स्चर हलकं व्हायला लागलेलं आहे आणि खूप घरामध्ये स्मेल पण येतो बेसन पीठ भाजल्याने, म्हणजे याचा अर्थ समजून जायचं की आपलं बेसन पीठ खूप छान पद्धतीने भाजलं गेलं आहे. अगदी आपण एकदम इझी मिक्स करता येतं एवढं हलकं टेक्स्चर झालेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून ठेवून द्यायचे गार करण्यासाठी. बघू शकतात कलर पण खूप छान आलेला आहे. मी आता पूर्णपणे छान गार करून घेतलेलं आहे. आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बघू शकतात किती सैल आणि हलकं फुलकं टेक्स्चर झालेलं आहे आपलं बेसन पीठ आणि रव्याचं. याच्यामध्ये मी अगदी 2 ते 3 हिरवी वेलची कुटून ॲड करते आणि आता आपल्याला हात टाकून बेसन पीठ चेक करून बघायचं आहे. हलकं कोमट किंवा गार झालं तरी चालेल, तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये बुरा ॲड करायचा आहे. बुरा ॲड केला आणि मी सुरुवातीला थोडे मुकमेलन सीड्स पण थोडे भाजून घेतलेले होते, ते पण याच्यात ॲड करून घेऊया. त्याच्यात नॅचरल मॉइश्चर असतं. भाजल्याने काय होतं की आपले लाडू खूप टाईम खराब वगैरे होत नाही, त्यासाठी आवर्जून भाजून वापरा. बुराच्या जागेवर तुम्ही पिठी साखरेचा देखील वापर करू शकतात. आपण 250 ग्रॅम बेसन पीठ घेतलं आहे, 125 ग्रॅम तूप घेतलं आहे, 125 ग्रॅम बुरा घेतलेला आहे. म्हणजे बेसन पीठचं अर्धं तूप घ्यायचं आहे आणि आपल्याला बुरा किंवा पिठी साखर घ्यायची. मी सांगेन तुम्हाला शक्य असेल तर पुऱ्याचाच वापर करा, याच्याने अगदी मार्केटसारखे दाणेदार लाडू होतात. आता हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकतात आपलं सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे. आता आपण एक एक करून एका पोर्शनमध्ये सर्व लाडू वळून घेऊया. एकसारखं पोर्शन घेतलं तर आपले लाडू सर्व एकसारखे होतात आणि लाडू बनवायला खूप इझी जातात. बघू शकतात जराही ताकद वगैरे लावायची गरज पडत नाही. या लाडूंना सुरुवातीला तूप दिसतं, पण गार झाले की अगदी मार्केटसारखे अगदी थिक आणि दाणेदार लाडू होतात. या दाखवल्या साहित्यामध्ये माझे टोटल 11 लाडू बनवून तयार झालेले आहेत. अगदी आपले मार्केटसारखे बेसन लाडू बनवून तयार झालेले आहेत. या रक्षाबंधनला पण भेसळयुक्त मार्केटमधून स्वीट आणण्यापेक्षा एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.